त्या वाटेवर जात असताना इथं बारामतीमध्ये छोटी छोटी मुलं भेटली आणि वेगळ्या वेशामध्ये आहेत आणि बघायला गेलं तर प्रत्येकाच्या तुम्ही बघितलं तर या बोर्डावरती लिहिलेलं आहे. तुम्ही बघू शकताय झाडे लावा झाडे जगवा अशा पद्धतीचे लहान मुलं घेतात वगैरे आणि त्यामध्ये स्कॅनर पण आहे. तर स्कॅनरला स्कॅन केल्यानंतर तुम्ही त्या ग्रुपला ऍड होऊ शकताय. आणि विशेषतः बघायला गेलं तर जुन्या पारंपरिक पद्धतीनं इथं लहान मुलं मुली देखील या पद्धतीनं आहेत. तुम्ही बघू शकता इकडे विठ्ठल मूर्ती देखील घेऊन मुलं मुली आहे. पारंपरिक साड्या घातलेल्या पारंपरिक सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि कपाळी गंध लावलेला आहे. अशाच पद्धतीनं आपण या इथं जे सर आहेत त्या सरांशी संवाद साधतोय नेमकं कशा पद्धतीने वारे आहे. सर नमस्कार. नमस्कार. आमची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची कैलासवासी गजाननराव देवराव देशपांडे ही शाळा बारामतीमधील अतिशय जुनी शाळा आहे आणि दरवर्षीप्रमाणे या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन ज्यावेळेस बारामतीमध्ये होतं त्यावेळेस आमची प्रशाला एक वेगळा उपक्रम घेऊन या पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित राहत असते. गेली 25 वर्ष वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषा परिधान करून विद्यार्थी वारकरी संत विठ्ठल रुक्मिणी अशा वेशामध्ये या पालखीच्या स्वागताला येत असतात. त्याचबरोबर या वर्षी आमच्या संस्थेनं म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीनं आमचे जे माजी विद्यार्थी आहेत त्या माजी विद्यार्थ्यांना या पालखी मार्गावरती सर्वांनी वृक्षारोपण करावं असं आवाहन केलेलं होतं आणि त्याला चांगला असा प्रतिसाद प्राप्त झालेला आहे. आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं देखील आमच्या माजी विद्यार्थ्यांना तसं आवाहन केलेलं आहे. ते माजी विद्यार्थी देखील रस्त्यानं झाडं लावण्याचं काम करत आहेत. त्याचबरोबर आमच्या शाळेतील अनेक शिक्षक विद्यार्थी हे पर्यावरण या विषयावरती चारोळी तयार करत आहेत. स्वतः ते चारोळी लिहित आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत या पर्यावरणाविषयीच्या चारोळी पोचवून लोकांच्या मनामध्ये पर्यावरणाविषयीची जागृती व्हावी याच्यासाठी आमची प्रशाला प्रयत्नशील आहे. काय ना तुझं विराज नितीन नरुटे. हे बोर्ड कशाचा आहे? पर्यावरणाचा. हे स्कॅनर काय आमच्या ग्रुपवर जॉईन होण्यासाठी. काय ग्रुप मध्ये जोडले काय होते ते काय पर्यावरण वाचवण्यासाठी. माहिती ते काय? हो. काय ना तुझं? प्रणवी. प्रणवी कितीला आहे? 6वी. नाकात काय घातलंय ते? नथ. तुझं नाव काय? भारतीय लिंबाळकर. कुठली साडी घातली? मी आता काष्टा घातलेला आहे. बर काष्टा हे जुनं पारंपरिक आहे. काष्टा घातल्यावर किती मुली आहेत तुझ्या वर्गात? अशा 9 जणी आहेत माझ्या वर्गातल्या. हे कुठला बोर्ड काय आहे? बोर्ड का असं पकडला तुम्ही? कारण पर्यावरणाचा संदेश आम्ही लोकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. काय केलं पाहिजे तरुण माणसाने किंवा तरुण मुलांनी वगैरे काय केलं पाहिजे पर्यावरणाबद्दल? पर्यावरणाचं म्हणायला गेलं तर झाडं आपण तोडण्यापासून वाचवायला पाहिजे आणि नवीन झाडे लावायला पाहिजे. तुला काय वाटतंय? मला वाटतंय की सगळ्यांनी झाडं लावली पाहिजेत. पर्यावरण नीट ठेवलं पाहिजे. आपलं प्रदूषण नाही झालं पाहिजे जास्त आणि झाडं नीट चांगली राहिली पाहिजेत. माझं असं म्हणणं आहे. आता हे नाकात वगैरे काय घातलंय? म्हणजे कुठल्या ड्रेस मध्ये त्याला नाही म्हणजे काष्टा साडी म्हणतात असा लुक म्हणतात. मराठी लुक. मराठी लुक. हो. काय तुझं नाव? श्रावणी. काय पर्यावरणाचं काय माहिती आहे तुला? पर्यावरणासाठी झाडे लावली पाहिजे. पर्यावरण वाचवलं पाहिजे. कचरा नाही केला पाहिजे. आजकाल खूप कचरा वगैरे होतो तो नाही झाला पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांना जास्त हे नाही झालं पाहिजे. आपल्यामुळे दुसऱ्यांना नुकसान नाही झालं पाहिजे. आपण कुठं कचरा नाही केला पाहिजे. असं म्हणजे नीट सगळं चाललं पाहिजे असं मला वाटतं. खरं आहे. हा हे खरं आहे. आम्ही एकच संदेश देऊ शकतो की आपल्या निसर्गाचं जर समतोल राहायचं असेल तर आपण झाडे लावली पाहिजेत. पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. झाडांना नियमित जर आपण जी घोषणा देतो झाडे लावा झाडे जगवा ह्या घोषणेचं आपण पालन केलं पाहिजे आणि ही घोषणा आपण बाळगली पाहिजे. हा संदेश मी मोठं झाल्यावर तू काय होणार आहे? मोठं झाल्यावरती IPS म्हणजे पोलीस होण्याचं माझं स्वप्न आहे. पोलीस झाल्यावर परत काय करेल तू समाजासाठी? म्हणजे समाजाचं मी रक्षण करणार. जर कोण म्हणजे नियमांचा गैरवापर करत असेल तर त्याचं मी सुरळीत चालवणार. काय काय घातलंय काय घातलंय? वासुदेव. वासुदेव वासुदेव म्हणजे काय? आता ते मला तर माहित नाही पण सरांनी सांगितलं म्हणून वेशभूषा करण्यात आली आहे. कारण सांगितलं म्हणून? हो. काय वासुदेव काय म्हणतो? काय म्हणायचंय का तुला? काय नाही. कसं वाचतो? हा वासुदेव दान मागतो. हो. वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला. सकाळच्या पारी हरी
वासुदेवाला 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 काय 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 बाबा निवृत्ती महाराज हा संत निवृत्ती महाराज बर त्यांच्याबद्दल काय माहितीये का त्यांच्याबद्दल नाही एवढी काय माहिती बर थोडीफार माहिती काय माहितीये काय नाही म्हणजे ते संत होते तेवढा पर्यावरणाबद्दल काय वाटतं तुला काय केलं पाहिजे काय नाही झाडे लावा झाडे जगवा झाडे तोडू नये हा, कारण झाडे तो प्लास्टिक वापरू नये plastic वापरू नये. कागदी प्लास्टिकच्या पिशव्या जास्त करून वापरू नये आपल्या कागदी पिशव्या वगैरे आपल्या साध्या पिशव्या पर्यावरणाची हानी करू नये झाडे तोडली की पर्यावरणाची हानी होईल वगैरे आणि प्लास्टिक ठेवू नका लय. हा, तर अशा पद्धतीनं हे शाळकरी मुलं आहेत वेगळ्या वेगळ्या वेशामध्ये आहेत आणि खरंच म्हटलं तर यांच्यामध्ये खरंच बुद्धी चांगली आहे पर्यावरणामध्ये जे काय दूषित आहे ते दूषित न वापरता चांगल्या पद्धतीचं नैसर्गिक वारी या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे आणि त्यातून त्यांनी संदेश देतात आणि बघितलं तर मुलं देखील म्हणतात की प्लास्टिक असेल किंवा झाडे लावले पाहिजे असं यांचं मत आहे तरी ह्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा आणि वारकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा यासाठी या शाळेच्या माध्यमातून या मुलांना वेगळ्या वेगळ्या वेशामध्ये या ठिकाणी आणलेलं आहे आणि यांना वारी समजावी यासाठी या ठिकाणी शाळकरी मुलं आले आहेत व त्यांच्या शिक्षकांनी आणि त्यांच्या संस्थेने या ठिकाणी त्यांना आणलेलं आहे.